नमस्कार मैत्रिणींनो, आज मी करणार आहे नारळाच्या दुधातील शिरवळ्या। यासाठी मी इथं 2 वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे, 1 वाटी गूळ, थोडंसं जायफळ खिसून या नारळाच्या दुधामध्ये मी घालणार आहे। इथं मी 2 वेळेलाच नारळाचं दूध थोडं थोडं पाणी घालून काढून घेणार आहे। इथं माझं दूध काढून तयार आहे। जास्त तिसऱ्या वेळेला जर तुम्ही याच्यात पाणी घालून जर मिक्सरला फिरवलात तर ते दूध पांचट होतं, खाताना बेचव लागतं, पातळ होतं ते। त्यामुळे 2 वेळेलाच थोडं थोडं पाणी घालून आपल्याला दूध काढून घ्यायचं आहे। 1 चमचा जायफळची पूड घातलेली आहे आणि जो आपण गूळ घेतलेला त्यातला सुरुवातीला थोडासा गूळ घालून मी याच्यामध्ये छान मिक्स करून घेणार आहे। म्हणजे जर अजून मला वाटलं की हे थोडंसं अगोड आहे तर मी अजून उरलेला गूळ त्याच्यात घालणार आहे। दूध आपलं तयार आहे। तर इथं आपण उकड काढून घेऊया। 1 वाटी मी बासमती तांदळाची पिठी घेतलेली, तर त्याच वाटीनं मी 1 वाटी पाणी घेणार आहे। आता या पाण्याला छान उकळी आली की याच्यामध्ये चवीनुसार मीठ आणि 1 चमचा तूप घालून घेणार आहोत। अशा पद्धतीनं हे मिश्रण एकजीव करून घ्यायचं आणि जे आपण 1 वाटी पिठी घेतलेली ती या पाण्यामध्ये घालून एकजीव करून घेऊया आणि याला एक वाफ काढून घेऊया। याच्यावर हे एकजीव करून मी झाकण ठेवणार आहे आणि 10 मिनिटासाठी हे बाजूला ठेवून देणार आहे। अशा पद्धतीनं मी हे छान मिक्स करून घेते आणि याच्यावर एक झाकण ठेवून 10 मिनिटासाठी वाफ काढून घेते। 10 मिनिटांना आपली उकड लगेच तयार होते। आता आपण मोदकाला जसं हे पीठ मळून घेतो त्याच पद्धतीनं आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। सुरुवातीला पिठी गरम असते, हाताला चटके बसू शकतात, म्हणून मी काय करणार आहे तर सपाट तळ असलेलं भांडं त्याला थोडंसं तूप लावून घेणार आहे आणि अशा पद्धतीनं भांड्याच्या सहाय्यानं ही सगळी उकड मळून घेणार आहे, म्हणजे हाताला चटके बसत नाहीत। 1-2 मिनिटातच आपल्याला याच्यात थोडं थोडं पाणी घालून याचा छान मऊसूत गोळा तयार करून घ्यायचा आहे। इथं माझा गोळा तयार आहे। थोडंसं तुपाचा हात लावून मळून घेते। आता आपण चकली पात्रामध्ये याच्या शेवया पाडून घेणार आहोत। याच्यामध्ये मी चकलीच्या पात्रामध्ये शेवयाची चकती घातलेली आहे आणि आपण याच्या शिरवळ्या पाडून घेणार आहोत। जसं आपण मोदकाला वाफ देतो 10 मिनिटासाठी, त्याच पद्धतीनं आपल्याला या शिरवळ्यांना 10 मिनिटासाठी वाफ द्यायची आहे। तर स्टीमरच्या भांड्याला मी तूप लावून घेतलेलं आहे आणि आता मी याच्या शेवया पाडून घेते। तुमच्याकडं केळीचं पान असेल तर तुम्ही त्या केळीच्या पानाला तूप लावून त्या स्टीमरच्या भांड्यामध्ये या शिरवळ्या ठेवून वाफ काढून घेऊ शकता। इथं माझ्या या शेवया तयार आहेत। आता मी 10 मिनिटासाठी याला एक छान वाफ काढून घेणार आहे आणि लगेच तयार होतात आपल्या छान मऊसूत शिरवळ्या। तर नाश्त्यासाठी एक सुंदर प्रकार आपला तयार होतो आणि चवीलाही तितकाच तो भन्नाट लागतो। तुम्ही माझ्या पद्धतीनं करून बघा आणि मला तुमचा रिप्लाय नक्की द्या। माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।